श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर मालेगाव शहरामध्ये जी डोंगराळे गावामध्ये जी घटना घडली आहे, त्या आज्ञा या नावाच्या मुलीला 3 वर्षाचीच आहे अवघ्या ती, तरी तिच्यावर बलात्कार झालेला आहे. तर यात काय चूक होती तिची? आता बऱ्याचदा असं होतं की आपण म्हणतो की जे मोठे मुली वगैरे आहेत 18 वर्षाच्या नंतरच्या, ते शॉर्ट्स वगैरे घालतात किंवा छोटे छोटे कपडे घालतात. त्यामुळं बऱ्याच जणांचं मत आणि गैरसमज होता की अशा मुलीच्या कपडे घालण्यामुळं किंवा मुलं वगैरे असे बलात्कार वगैरे करतात. पण ती तर अवघी अंगावरच्या दूध पिणारी बाळ होतं ते. तर त्या आईवडिलांचा जीव काय म्हटला असेल. तर जेव्हा तुम्ही हे असे कृत्य करता, तर विचार का नाही येत की ही लहान मुलगी आहे, आपण तिच्यावर कसं केलं पाहिजे? तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे. कारण बऱ्याच ठिकाणी असं होतं, पण त्यावर ॲक्शनही कोणीच घेत नाही. मग हा समाजात इथं आपण राहतोय, तर हे खरंच चुकीचं आहे खूप. आणि जो कोणी मुलगा आहे ना, त्याला त्या मुलाने त्या मुलीसोबत, ज्या बाळासोबत जे काही कृत्य केलं, तशाच पद्धतीने त्यालासुद्धा दगडाने ठेचून त्याला जिवंत जाळलं पाहिजे. हे असं कुठंतरी थांबलंच पाहिजे आणि हे केल्याशिवाय ते थांबणार नाही आहे. हे केलं तरच इतर जे कोणी मुलं वगैरे असतील, तर ते 100दा विचार केले पाहिजे त्यांनी, की हे असं करायला नको आहे. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे. मलाही असंच वाटतंय आणि सर्वांचंही मत आहे. तर त्या बाळाला न्याय मिळालाच पाहिजे. फक्त ती अवघ्या 3 वर्षाची होती. तर ते काय चूक काय आहे त्या बाळाची? ती फक्त खेळत होती म्हणे आणि तिला कॅडबरी देण्याच्या नावाखाली त्याने जाऊन जे काही कृत्य केलं आहे त्याला माफीही नाहीच आहे. बरेच लोकं आता जे जेव्हा आमदार, खासदार येतात, त्यांचे इलेक्शन होतात, ते असे बरेच काही कार्यक्रम ठेवतात. त्याला सगळ्यांची पुढाकार घेऊन जे तुम्ही करता कार्यक्रम आयोजन वगैरे, तर त्याला सगळ्यांची सहमती असते. म्हणजे हे वाईट जे करतात त्याला का तुमचं मत नाही आहे? मला आमदार, खासदार जे आहेत त्यांनाही तेच